स्वराज्य रक्षक चॅनलच्या सर्व रसिक प्रेक्षकांना सप्रेम नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. आज आपण एका अशा पवित्र भूमीचा प्रवास करणार आहोत जिथे साक्षात शिवपुत्र कार्तिकेय म्हणजेच दक्षिण मूर्ती मुरुगन स्वामी वास्तव्यास आहेत. तमिळनाडूच्या दिंडीगुल जिल्ह्यातील पलानीच्या टेकड्यांवर वसलेले हे मंदिर केवळ दगडविटांचे बांधकाम नसून ते हजारो वर्षांच्या अध्यात्माचा आणि विज्ञानाचा एक अद्भुत संगम आहे. या क्षेत्राला लाभलेला पौराणिक वारसा समजून घेताना आपल्याला कैलास पर्वतावरील त्या प्रसंगाची आठवण येते जिथे ज्ञानाच्या फळासाठी मुरुगन स्वामी आणि श्री गणेशामध्ये स्पर्धा लागली होती. संपूर्ण सृष्टीला प्रदक्षिणा घालण्यासाठी मुरुगन स्वामी आपल्या मयूरावर स्वार होऊन निघाले, तर गणेशाने मातापित्यालाच जग मानून त्यांच्या भोवती प्रदक्षिणा पूर्ण केली. या स्पर्धेतून निर्माण झालेल्या रुसवा आणि त्यागाच्या भावनेतून मुरुगन स्वामींनी दक्षिण दिशेची वाट धरली आणि पलानीच्या या डोंगरावर आपले वास्तव्य केले. माता पार्वतीने त्यांची समजूत काढताना त्यांना तू स्वतःच ज्ञानाचे फळ आहेस असे म्हटले, ज्यावरून या स्थानाला पलानी हे नाव प्राप्त झाले. या मंदिराचे सर्वात मोठे रहस्य आणि वैशिष्ट्य म्हणजे येथील मुख्य मूर्ती. ही मूर्ती कोणत्याही सामान्य पाषाणाची बनलेली नाही. सिद्धभोगर नावाच्या महान ऋषींनी 9 अत्यंत दुर्मिळ आणि औषधी गुणधर्म असलेल्या पदार्थांच्या मिश्रणातून म्हणजेच नवपाषाणमधून ही मूर्ती साकारली आहे. विज्ञानाच्या दृष्टीने पाहायचे झाले तर या मूर्तीला स्पर्श करून येणारे अभिषेक जल किंवा अर्पण केलेले पदार्थ हे औषधी बनतात, ज्यामुळे अनेक व्याधी दूर होतात अशी श्रद्धा आहे. सिद्धभोगर यांनी ही मूर्ती अशा पद्धतीने तयार केली की ती हजारो वर्षे टिकून राहील आणि मानवजातीला ऊर्जा देत राहील. आजही मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यावर एक वेगळी स्पंदने जाणवतात, जी मनाला शांत करतात आणि शरीरात एक नवी चैतन्य शक्ती निर्माण करतात. पलानीच्या डोंगरावर चढताना भाविकांना 600हून अधिक पायऱ्या पार कराव्या लागतात. हा प्रवास केवळ शारीरिक नसून तो मानसिक धैर्याची परीक्षा देणारा असतो. प्रत्येक पायरी चढताना मुखात असलेला मुरुगन देवाचा नामघोष थकवा विसरायला लावतो. आजूबाजूला पसरलेली सह्याद्रीच्या रांगांसारखीच विलोभनीय निसर्ग संपदा आणि उंचावरून दिसणारे शहराचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडते. येथील स्थापत्यकलेमध्ये द्राविड संस्कृतीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. उंच गोपुरे, त्यावर कोरलेली देवदेवतांची सुंदर चित्रे आणि मंदिराचा विस्तीर्ण परिसर पाहून प्राचीन भारतीय कारागिरांच्या कौशल्याचा अभिमान वाटतो. ज्यांना पायऱ्या चढणे शक्य नाही त्यांच्यासाठी अत्याधुनिक रोपवे आणि विंच ट्रेनची सोय करण्यात आली आहे, ज्यामुळे वृद्ध आणि लहान मुलांनाही देवाचे दर्शन सुलभ होते. या मंदिरात मुरुगन स्वामी एका संन्याशाच्या रूपात हातात दंड घेऊन उभे आहेत. त्यांचे हे रूप मानवाला जीवनाचे एक मोठे तत्वज्ञान शिकवते. ऐश्वर्य आणि सत्ता असतानाही साधेपणाने राहणे आणि सत्याच्या शोधात राहणे हाच संदेश या मूर्तीतून मिळतो. मंदिरात दररोज होणारे अभिषेक आणि विशेषतः रात्रीची सुवर्ण रथाची मिरवणूक हा एक सोहळाच असतो. जेव्हा सोन्याचा रथ दिव्यांच्या प्रकाशात मंदिराभोवती फिरतो तेव्हा संपूर्ण वातावरण भक्तिमय होऊन जाते. पलानीमध्ये कावडी अर्पण करण्याची एक आगळीवेगळी परंपरा आहे. भाविक आपल्या खांद्यावर लाकडी कावड घेऊन त्याला फुलांनी सजवून मेलोनमेल चालत येतात. ही त्यांची आपल्या आराध्याप्रती असलेली निस्सीम भक्ती दर्शवते. स्वराज्य रक्षक चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमीच आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा गौरव करत आलो आहोत. पलानी मुरुगन मंदिर हे देखील अशाच एका महान परंपरेचा भाग आहे. येथील प्रसादाला, विशेषतः पंचामृताला भौगोलिक मानांकन GI टॅग मिळाले आहे, जे या क्षेत्राच्या वेगळेपणावर शिक्कामोर्तब करते. हे पंचामृत 5 नैसर्गिक घटकांपासून बनवले जाते आणि ते कित्येक दिवस खराब होत नाही हे देखील एक आश्चर्यच मानले जाते. या मंदिराच्या दर्शनाने मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि एक नवी उमेद मिळते. दाक्षिणात्य संस्कृती आणि तिथली मंदिर परंपरा किती प्रगल्भ आहे याचे पलानी हे एक उत्तम उदाहरण आहे. डोंगराच्या पायथ्याला असलेले थिरुआविननकुडी मंदिर हे देखील मुरुगन स्वामींच्या 6 निवासस्थानांपैकी एक मानले जाते. त्यामुळे पलानीची यात्रा ही पायथ्यापासून शिखरापर्यंत एक परिपूर्ण आध्यात्मिक अनुभूती देते. येथील शांतता, भक्तांचा शिस्तबद्ध वावर आणि अहोरात्र चालणारा अन्नदान उपक्रम पाहून भारतीय संस्कृतीतील दातृत्वाची जाणीव होते. हजारो लोक दररोज येथे महाप्रसादाचा लाभ घेतात. ज्याप्रमाणे आपण आपल्या महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे जतन करतो आणि तिथली शौर्यगाथा सांगतो, त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील ही मंदिरे आपल्या आध्यात्मिक शौर्याचे आणि कलेचे जिवंत साक्षीदार आहेत. मुरुगन स्वामींच्या चरणी नतमस्तक होताना प्रत्येक भक्ताला एकच प्रार्थना सुचते, ती म्हणजे सर्वांचे कल्याण व्हावे. हे मंदिर केवळ तमिळ लोकांसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी एक ऊर्जेचे केंद्र आहे. इतिहासाची पाने उलटली तर समजते की अनेक राजांनी या मंदिराच्या संवर्धनासाठी मोठे योगदान दिले आहे. आजही या मंदिराचे व्यवस्थापन अत्यंत चोख असून प्रत्येक कोपऱ्यात स्वच्छता आणि पवित्रता जपली जाते. डोंगर चढून वर गेल्यावर मिळणारा वारा आणि तिथून दिसणारा सूर्यास्त हा आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षणांपैकी एक असतो. अशा या पावन आणि दैवी क्षेत्राची माहिती घेताना आपल्याला आपल्या समृद्ध वारशाचा पुन्हा एकदा प्रत्यय येतो.
पलानी मुरुगन मंदिराचा हा प्रवास भक्ती, शक्ती आणि युक्ती यांचा एक सुंदर मिलाफ आहे। जे भाविक श्रद्धेने येथे येतात ते रिकाम्या हाताने कधीच परत जात नाहीत, अशी या जागृत देवस्थानची ख्याती आहे। आजच्या धावपळीच्या युगात अशा तीर्थक्षेत्रांची भेट आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मुळांशी जोडण्याचे काम करते। मुरुगन देवाचा हा आशीर्वाद आणि पलानीच्या डोंगराची ही गाथा आपल्या स्मरणात कायम राहील। चला तर मग या आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव घेऊया आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगूया। जय जिजाऊ, जय शिवराय।